तुम्हाला माहिती का मग आम्ही कारखाना करून माझी दीदी पास झाली पास. किती टक्के पडलेत माहिती का माझ्या दीदीला. मी किती दिवसापासून वाट बघत आहे सगळ्या दुनियाला माहिती झालं या दीदी पास झाली इतके टक्के पडलेत असं झालं तसं झालं मलाच माहिती नाही. आता सांगेली मम्मी मला किती टक्के पडले म्हणजे 36 किती तिला सांगता मी 36 भया म्हणला होता रे. हा मग तुला किती पडले सांग खरं खरं. 63 दीदीला मार्क पडले तर मला कालपासून सांगितलं नाही सरप्राईज आहे आणि कायचं सरप्राईज आहे. आता मला म्हणती मम्मी पेढे आण मला वडवून येऊन. मला का ग आता काय म्हणलं तर म्हणती अगं मला किती मार्क पडले 63 मार्क पडलेत मला पेढे आण. आता पेढ्याचा मला माझ्याकडूनच पैशाचा खर्च आहे तिला पण एवढं खरं आहे मी आभार आहे चांगला आहे की माझ्या लेक माझ्या संग कारखान्याला येऊन माघारी येऊन का परीक्षाला गेली आणि परीक्षा देऊन तिला 63 मार्क पडलेत. माझी लेकीचं यंदा नाही तर लग्न करून टाकणार होते आता नाही करणार लग्न. आहे का ना बाई पास नाही झाले की लग्न करायचं होतं ना. पास नाही झाल्यावर लग्न करायचं होतं. पास नाही झाल्यावर लग्न करायचं होतं. तरी पण दम लागतं बिना आवाज करता परीक्षा द्यायला. हा वाचून दाखवावं लागतं बडा माहिती का माझ्या लेकीचं खरंच यंदा म्हणलं होतं लग्न करून टाकीन पण आता नाही करायचं. पास झाली अजून तिला पुढं शिकली तर शिकली आता 11वीचं काय अभ्यास एवढं नसतं एकदा 12वी काढायची पुन्हा लग्न करून द्यायचं आहे का नाही. आणते का बाई पेढे आहो किती आणायचे 2-3 डबे म्हणजे काय 3-4 किलो किती 5-6 किलो सगळ्या गावाला वाटायला होती मला पेढे.